हा, श्री गुरुदेव. चालू करत्या. चालू कर. हा, चालू. हा. श्री गुरुदेव साहेबांना परमात्मा स्वरूप गुरु माऊलींच्या चरणी नतमस्तक होते. तसेच पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांना वंदन करते आणि आजच्या सभेसाठी मार्गदर्शिका म्हणून लाभलेल्या जन्म प्रवचनकार प्रिया परब ताई यांचं मी या सभेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. तसेच जिल्हा निरीक्षक आदरणीय अनिल खारकर साहेब, जिल्हाध्यक्ष प्रमोद परदेशी साहेब, जिल्हा माजी धर्मक्षेत्र प्रमुख व युवा अध्यक्ष दर्शन पाटील साहेब, जिल्ह्याचे सर्व इतर पदाधिकारी, तसेच तालुका अध्यक्ष सचिन पाटील साहेब, संपूर्ण तालुका कमिटी, सेवा केंद्र अध्यक्ष व धर्मरक्षणासाठी कटिबद्ध असणारे सर्व धर्मक्षेत्र प्रसारक, युवा सेना, संग्राम सेना, गुरुबंधू, गुरुभगिनी व सर्व भक्तगण यांचं देखील मी या सभेमध्ये सहर्ष स्वागत थोडक्यात घेते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य, गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती, गुरु म्हणजे विश्वास आणि आदर्श, गुरु म्हणजे प्रकाशाकडे घेऊन जाणारा मार्ग. गुरु लाभला साथी तर भवसागर हा तरू, गुरु उभा पाठीशी तर भवभय चिंता तरू. आपल्या प्रत्येकाच्या यशामागे सदैव गुरूंचा हात असतो. अशा गुरूंचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्यांचे ऋण आपण जन्मोजन्मी फेडू शकत नाही. पण गुरुप्रती कृतज्ञ व्हायची एक सुवर्ण संधी असते, ती म्हणजे गुरुपौर्णिमा. अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या सद्गुरूंचे आदरपूर्वक पूजन करण्याचा हा दिवस. या दिवसाचे औचित्य साधून आपण शिष्य नात्याने गुरुमाऊलींना आगळी वेगळी एक अनमोल गुरुदक्षिणा देऊया. ती म्हणजे धर्मक्षेत्र मासिकाचे 5 वर्गणीदार करून हे धर्मक्षेत्र ऑडिओ बुक दान करूया. हीच असेल आपली अनमोल गुरुदक्षिणा. होय, कारण धर्मक्षेत्र म्हटलं तर आपल्या गुरुमाऊलींचा अगदी जवळचा, जिव्हाळ्याचा, काळजातला विषय. माऊली नेहमीच सांगतात, धर्म म्हणजेच आपली पवित्र संस्कृती, परंपरा, एक विचारधारा. जर विचार टिकले तर धर्म टिकेल. म्हणून धर्मक्षेत्र ऑडिओ बुकच्या माध्यमातून आपल्या गुरुमाऊलींचे विचार प्रत्येकाच्या मनात रुजलेच पाहिजेत. म्हणून हे ऑडिओ बुक प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण या गुरुदक्षिणेच्या माध्यमातून करत असतो. चला तर मग जाणून घेऊया या गुरुपौर्णिमा आणि गुरुदक्षिणेबद्दल अजून काय काय शिकता येईल आणि ही सेवा आपल्याकडून कशी उत्तम प्रकारे होईल हे जाणून घेऊया. आणि या धर्मक्षेत्र ऑडिओद्वारे आपल्या गुरुमाऊलींचे विचार तळागाळापर्यंत प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया. श्री गुरुदेव. आपला आज मार्गदर्शिका म्हणून लाभलेल्या जन्म प्रवचनकार प्रिया परब ताई यांना विनंती करते की आपण गुरुमाऊलींना पुष्पहार अर्पण करून आपल्या अमृतमय मार्गदर्शनाला सुरुवात करावी. श्री गुरुदेव. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय.
सियावल्लभ रामचंद्र की जय। परम पूज्य कानिकनाथ महाराज की जय। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानस्फूर्ति निर्वासितम् गगनसदृशम् तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि। तव भक्ति लागे तनु कीजिसूदे, तव चरण कमली मन रिसूदे। तव भजन ठेवी वाचा साया, नमस्कार माझा तुला गुरुराया। नमस्कार माझा तुला गुरुराया। नमस्कार माझा तुला गुरुराया। अनंत श्री विभूषी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्यचरण कमलांना वंदन करून, तसेच पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिकनाथ महाराज यांच्या दिव्यचरण कमलांना वंदन करून, आज या ऑनलाईन साधनेसाठी उपस्थित असलेल्या सर्व भाविक भक्तांना माझा सांप्रदायिक श्री गुरुदेव। भाविको, आपण या ठिकाणी आता प्रस्तावनेतून ऐकलं की आजची ही जी साधना आहे किंवा आजचा हा जो प्रवचन सोहळा आपण आयोजित केलेला आहे त्याच्या मागचा हेतू काय असेल, तर अगदी काही दिवसांवरती आपण सगळेजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय, आणि मला तरी असं वाटतं की आपल्यापेक्षा आपली आई जास्त वाट बघतेय तिथे डोंगरावरती सुंदरगडावरती, की माझी लेकरं कधी येतील आणि त्यांना मी कधी एकदा डोळे भरून बघेन। अर्थात तो दिवस, तो क्षण कुठला बरं असतो, तर एक गुरु आणि शिष्य यांच्या नात्याला जपणारा। आपण सगळ्या वाऱ्या करतो, परंतु गुरु आणि शिष्याचं नातं जपणारी जी वारी असेल, कुठली महत्वाची वारी असेल, तर ती म्हणजे गुरुपौर्णिमेची वारी। आणि अर्थातच आपण सगळ्यांनाच ह्या वारीची जी उत्सुकता असेल ती सगळ्यांनाच लागलेली आहे। पण तरी सुद्धा आज हे प्रवचन ठेवण्यामागचा हेतू काय असेल, काय हेतू असेल, हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये। कारण का, तर गुरुपौर्णिमा येते। आता गुरुपौर्णिमा म्हटल्यानंतर नक्कीच माहितीये की आपण प्रत्येक जण तिथे जाऊन काय करणार आहोत, आपल्या गुरुमाऊलींचं पूजन करणार आहोत, पादुकांचं पूजन करणार। आणि हे सगळं पूजन अगदी विधिवत, जसं माऊली आपल्याला नेहमी सांगतात की हे पूजन ज्या वेळेला सुरू होतं सुंदरगडावरती, एक क्षण आठवण बघा ना तो प्रसंग, की रिमझिम रिमझिम पाऊस पडत असतो। ज्या वेळेला सुरुवातीला सूर्यदेवतेचं आवाहन केलं जातं, त्यावेळेला नकळतपणे कितीही पावसाचं वातावरण असेल, पण तरी सुद्धा सूर्याचा एक ना एक किरण तरी आपल्यापर्यंत येतो। अर्थात गुरुदेवांच्या सानिध्यामध्ये सूर्यदेवता सुद्धा आपल्याला दिलेला जो मान आहे ना, तो ग्रहण करण्यासाठी तिथपर्यंत प्रकट होते। सगळं पूजन झाल्यानंतर, पूजन होईपर्यंत अगदी काहीच पावसाचा लवलेश नसतो, परंतु पूजन झाल्यानंतर ज्या वेळेला गुरुमाऊली आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देत असतात, त्यावेळेला मात्र पाऊस रिमझिम रिमझिम का होईना किंवा कधीतरी धोधो का होईना, तो बरसतोच ना आपल्यावरती। अर्थात तो का बरसतो, तर गुरुमाऊली प्रत्येकापर्यंत, प्रत्येकाच्या डोक्यावरती हात ठेवायचा असतो गुरुदेवांना, परंतु ते प्रत्येकापर्यंत नाही पोहोचू शकत। मग याना त्या रूपाने ते आपल्यापर्यंत पोहोचतात। आणि म्हणूनच तो क्षण, अर्थात ती आपल्या सगळ्यांसाठी पर्वणीच असते। पण तरी सुद्धा हे सगळं पूजन होतं, सगळं सगळं काही होतं, पण गुरु आपला आशीर्वाद देतात। गुरूंचं पूजन केल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ना भाविको, की आपण गुरूंना गुरु दक्षिणा ही द्यायलाच पाहिजे। अर्थात ती का द्यायला पाहिजे, कशासाठी द्यायला पाहिजे, माहितीये मला, सगळ्यांना माहितीये, पण तरी सुद्धा पुन्हा का सांगण्यासाठी आज इथपर्यंत माऊलींनी मला ही सेवा दिली असेल। कारण का, तर अनेक संत होऊन गेले, अनेक गुरु आणि शिष्य कितीतरी होऊन गेले। आपल्या समोर अशी असंख्य उदाहरण आहे की गुरूंच्या मुखातून एखादा शब्द बाहेर पडावा। अर्थात हे मी बोलताना काही जणांच्या मुखात आलं सुद्धा असेल, गुरु वाक्य मंत्र मूलम, कारण आपल्याला सगळं पाठच आहे ना।
पण तरी सुद्धा हे फक्त पाठ असणं आणि ते जगणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे ना. आणि अर्थात आपल्या गुरुमाऊलींना हे आपल्याला जगवायचं आहे. ते आज आपल्या सगळ्यांना हेच सांगू इच्छितात. प्रत्येक सेवेच्या माध्यमातून, प्रत्येक कृतीतून आपल्याला त्यांना हेच जाणीव करून द्यायची आहे की आपण गुरुमाऊलींनी सांगितलेली गोष्ट म्हणजेच गुरूंच्या मुखातून आलेली एखादी गोष्ट मंत्राप्रमाणे जपायची आहे. नुसती जपायची नाहीये तर ती जगायची आहे. आणि जो शिष्य ही गुरूंच्या मुखातून आलेली प्रत्येक गोष्ट, एखादा शब्द सुद्धा मंत्राप्रमाणे जगतो ना, त्याच्याच आयुष्याचं सोनं होतं बघा. परंतु आज पुन्हा 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 आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी का बरं घडतात? कशासाठी हे सगळं आपल्या जीवनामध्ये गुरुमाऊली वारंवार वारंवार आणतात? कारण त्याचं उदाहरण देताना जे स्वामीजी आपल्याला आध्यात्मिक शाळेमध्ये सांगतात तेच सांगावंसं वाटतं की बघा, आपल्याला सगळं माहिती आहे, गुरुदक्षिणा दिली पाहिजे. आता काही मला वाटतं कधीपासून गुरुदक्षिणा चालू झालेली आहे हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अर्थात पुन्हा वेगळं सांगण्याची गरज आहे का की माऊलींना गुरुदक्षिणा काय द्यावी? कारण इतर संप्रदायामध्ये असेल किंवा गुरु म्हटल्यानंतर शिष्याकडून गुरुदक्षिणा घेणं हे अर्थातच त्या गुरूंचंही आद्य म्हणजे तेवढी त्यांच्याकडे आपण म्हणतो ना की त्यांचा तो हक्क आहे. आणि शिष्याने गुरूंनी मागितलेली दक्षिणा देणं हे शिस्त कर्तव्य सुद्धा आहे. मग गुरुदेव आपल्याला जे वाटेल ते मागू शकतात स्वतःसाठी. परंतु मला वाटतं असे एकमेव गुरु जे आपल्या सगळ्यांच्या सद्भाग्याने आपल्याला लाभलेले आहे, जे स्वतःसाठी कधीच काहीच मागत नाही. का मागत नाही आणि काय मागतात? आता सुद्धा गुरुदक्षिणा म्हणून आपल्या समोर गुरुमाऊली गेली कित्येक वर्ष, जेव्हापासून हा गुरु आणि शिष्य प्रवाह सुरू झालेला आहे ना, तेव्हापासून आपल्याकडे ते एकच गुरुदक्षिणा मागतात की धर्मक्षेत्राच्या माध्यमातून जे विचार आहेत ना ते तुम्ही तळागाळापर्यंत पोहोचवा. ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही एक काय करा तर एक आधार बना, तर तुम्ही एक माध्यम बना. आणि ते माध्यम काय केलंय गुरुमाऊलींनी, तर त्या गुरुदक्षिणेच्या माध्यमातून मी जर माझ्या गुरुदेवांची माळ माझ्या गळ्यामध्ये घालण्याचं कर्तव्य केलं असेल, तर जर मी गुरूंना माझ्या अग्रस्थानी मानतोय की माझ्यासाठी सर्वस्व माझे गुरुदेव आहे, फक्त बोलून दाखवलं तर चालेल का हो? तर नाही. तर हे जगणं गरजेचं आहे. त्यामुळे जर गुरूंनी सांगितलंय गुरुदक्षिणा मला काय करा, तर 5 जणांना धर्मक्षेत्राचे सभासद करा. ही गुरुदक्षिणा सगळ्यांना माहिती आहे. गुरुपौर्णिमेला आपण हे सगळं दरवर्षीच आहे हे. पण तरी सुद्धा आज हा जो प्रवाह सुरू झालेला आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्त गुरुदक्षिणेचं महत्व पुन्हा एकदा लोकांपर्यंत पटवून देण्याची गरज का ओढवली आहे? कारण कुठेतरी आज आपल्या सगळ्यांची अवस्था अर्जुनासारखी झाली ना. कशी अर्जुनासारखी? अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावरती ज्ञान दिलं गीतेचं. ते का दिलं ज्ञान? कारण अर्जुन कोण होता, तर द्रोणाचार्यांचा शिष्य होता. आणि द्रोणाचार्यांचा शिष्य आहे, अर्थात आतापर्यंत आपल्या सगळ्यांना हे ज्ञात आहे की द्रोणाचार्यांना धनुर्धारी कोण व्हावा आपला शिष्य लाडाचा कोण होता, तर तो अर्जुन होता. आणि मग जर तो अर्जुन धनुर्धारी व्हायला पाहिजे असेल तर दुसरा कोणीही त्याची जागा घेता कामा नये. आणि ह्याच्यासाठीच म्हणून बघा आपल्याला एक असाही प्रसंग आठवतो की एकलव्याने गुरुदक्षिणा दिली द्रोणाचार्यांना. काय गुरुदक्षिणा दिली? अर्थात द्रोणाचार्यांनी त्याला सांगितलं होतं का, त्याला ज्ञान दिलं होतं का, शिक्षण दिलं होतं का? नाही. पण तरी सुद्धा त्यांनी नाकारलं. परंतु एकलव्याने त्यांनाच गुरु मानलं होतं आणि म्हणून एकलव्याने काय केलं तर त्यांचा पुतळा बनवला आणि त्यांच्याकडून आपण शिक्षा ग्रहण करतोय असं मान्य केलं. आणि ज्या वेळेला असा प्रसंग आला की कुत्रा समोरून येतोय अंगावरती, भुंकतोय, परंतु त्याच्या तोंडामध्ये असलेले जे बाण आहेत त्याला इजा करत नाहीये, फक्त त्याचा आवाज बंद करत. अशी धनुर्धारी विद्या कोणाकडे असेल ही उत्सुकता जेव्हा द्रोणाचार्यांना लागली आणि त्याचा शोध घेत ते गेले, तेव्हा त्यांच्या समोर आला एकलव्य.
आणि त्यांनी सहज विचारलं की ही विद्या तुला कोणी शिकवली, हे ज्ञान तुला दिलं तरी कोणी? त्यावेळेला त्याने नम्रपणे उत्तर दिलं, गुरुदेव तुम्हीच माझे गुरु आहात. ही विद्या हे ज्ञान मी तुम्हाकडूनच शिकलोय. आणि एवढं ज्ञान, एवढं अचूक बरोबर तो नेम साधणं ही साधी गोष्ट नव्हती. आणि म्हणून कुठेतरी त्यांना असं का वाटलं की कदाचित हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ तर नाही होणार. असं बघा, बऱ्याच ग्रंथामध्ये जेव्हा आपण ही गोष्ट ऐकतो ना, तेव्हा दोन्ही भाग आपण हे ऐकलेलो आहोत, की आपण दोन्ही फरक ऐकलेलो आहोत, की कदाचित द्रोणाचार्यांना असं वाटलं असेल की त्यांनी जर समजा एकलव्याने जर अशीच विद्या पुढे चालू ठेवली तर तो अर्जुनापेक्षा धनुर्धर बनेल, जे त्यांना कदाचित मान्य नसावं. आणि म्हणूनच त्यांनी त्याच्याकडे गुरुदक्षिणा काय मागितली तर उजव्या हाताचा अंगठा. आणि तो का मागितला असेल? अर्थात त्याच्यावरती भाष्य करणारे, रचना करणारे, टीका करणारे अनेक जण असतात. काही जणांनी असंही त्याच्यावरती टीका केली की जर उजवा अंगठाच नसेल तर तो धनुष्यबाण चालवू शकेल का? नाही. मग तो विद्या त्याच्याकडे असून सुद्धा त्या विद्येमध्ये पारंगत होऊ शकत नाही, म्हणजे नकळतपणे अर्जुनाची तो जागा घ्यायचा प्रश्नच येत नाही. हा एक भाग झाला. पण जे गुरु असतात ना, ते गुरु जे आपल्याला सांगतात ते शिष्याच्या भल्यासाठीच असतं. बाईको लक्षात घ्या. आज आपण हा एक भाग जर बाजूला ठेवला तर दुसरी बाजू ही सुद्धा आहे की कदाचित द्रोणाचार्यांना हे सुद्धा माहिती होतं की जरी अर्जुनाला ती जागा, अर्जुनाची जागा दुसऱ्या कोणी जरी घ्यायची नसेल, पण तरी सुद्धा एकलव्य जो आहे ना, त्या एकलव्याची जागा सुद्धा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. मग त्याला त्याची जागा जर निर्माण करून द्यायची असेल, त्याचं स्थान जर अमर करून ठेवायचं असेल, तर त्याला ह्या गुरुदक्षिणेच्या माध्यमातून अमरत्व कोणी प्राप्त करून दिलं असेल तर त्या गुरु द्रोणाचार्यांनीच करून दिलं नाही का? आणि म्हणून गुरु हे गुरुच असतात. लक्षात घ्या. ते कधीच आपल्या भक्तांमध्ये, आपल्या शिष्यांमध्ये कधीच भेद करत नाहीत. आणि अर्थात अर्जुनाला सुद्धा हे माहिती होतं की हेच गुरु आपल्या विरोधी पक्षामध्ये समोर उभे आहेत. आणि फक्त गुरुच नाही तर त्यांच्यासोबत बाकी त्यांचे भाऊ असतील, बंधू असतील, तात असतील, हे सगळेजण समोर होते. पण मी गुरूंवरती वार कसा करायचा? जर मी त्यांचा शिष्य असेल तर मी गुरुंना मारू शकत नाही. आणि म्हणून जेव्हा अर्जुनाने धनुष्यबाण खाली टाकलं, गांडीव धनुष्य खाली टाकलं, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने गीता नाही काय सांगितली. आणि हे गीतेचं ज्ञान काय आहे हे मी एका शब्दात या इतक्या वेळामध्ये सांगून होणारच नाहीये. गेली 7 वर्ष आपण ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून हे हळूहळू हळूहळू समजून घेतोय की ही गीता काय आहे, या गीतेचं ज्ञान किती आहे. आणि म्हणूनच तर ती ज्ञानेश्वरी आपण संत संघामध्ये ऐकतोय. कारण का? ज्ञानेश्वरी आहे ना ती, ईश्वरी ज्ञान. जी ज्ञानेश्वरीमध्ये आहे ते ईश्वरी ज्ञान आहे, जे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलंय. आणि तेच ज्ञान भगवान श्रीकृष्णाने का दिलं? कारण समोर गुरु आहे आणि मी जर शिष्य असते तर मी गुरूंवरती वार नाही करू शकत. आणि म्हणून त्या भ्रमात पडलेल्या अर्जुनाला बाहेर काढण्यासाठी गीतेचं ज्ञान दिलं. आणि शेवटी भगवान श्रीकृष्णाने त्याला आपला जो वर्ण आहे क्षत्रिय, आपला धर्म आहे ना, क्षत्रियाचा वर्ण काय आहे, क्षत्रियाचा धर्म काय आहे तर युद्ध करणं. आणि युद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि युद्धाची तयारी सुद्धा झाली. आणि आपल्या सगळ्यांना हे सुद्धा माहिती आहे की गीतेचं ज्ञान भगवान श्रीकृष्णाकडून घेतलं की अरे मी करणार कोणीच नाहीये, सगळं करता करता तो परमेश्वर आहे, ज्याने सांगितलंय कौरवात मी पांडवात मी अणुरेणूत भरलो. म्हणजे तोच कृष्ण जो सगळ्यांमध्ये बसलेला आहे, तोच कृष्ण माझ्यामध्ये पण आहे. मी करणार कोणीच नाहीये, फक्त मला कर्तेपणाची जाणीव ठेवायची नाहीये. तर माझा कर्ता भाव त्या भगवंताच्या चरणी अर्पण करायचा आहे. म्हणजेच मला शरणागत व्हायचंय. एवढं अर्जुनाला कळलं आणि तो युद्धासाठी तयार झाला. युद्ध प्रारंभ सुद्धा झालं. परंतु जेव्हा युद्धामध्ये असा प्रसंग आला की त्याचाच पुत्र अभिमन्यू त्या कुरुक्षेत्रावरती धारातीर्थी पडला, त्यावेळेला मात्र पुन्हा अर्जुनाचा संयम सुटला. आणि मग त्याने त्याच वेळेला प्रतिज्ञा केली की जोपर्यंत मी जयद्रथाला ठार मारत नाही उद्याच्या दिवसामध्ये, म्हणजे सूर्यास्तापूर्वी जर मी त्याला ठार केलं नाही तर मी काय करणार,
अग्निकाष्ठ प्राशन करेल. म्हणजे बघा, पुन्हा अर्जुन कुठे गेला? जसं कदाचित आज तुमची आमची अवस्था झालेली आहे. गुरुदेवांनी सांगितलंय प्रत्येक वर्षीच आहे गुरु दक्षिणा दिलीच पाहिजे, हे माहिती आहे आपल्याला, हे सगळं माहिती आहे, पण तरी सुद्धा पुन्हा अर्जुनासारखी आपण त्या व्यवहारामध्ये अडकलोय. अरे वेळ आहे ना अजून, देतोय ना आम्ही, नाही कुठे म्हणतोय, देऊ ना आम्ही. कधी? गुरुपौर्णिमेच्या दिवशी. आणि मग मग त्याचं सगळं नियोजन कुठेतरी बिघडत जातं आणि मग आपणच कुठेतरी तक्रार करतो ना, आम्ही गुरुदक्षिणा केली पण मग आम्हाला आशीर्वाद पर भेटवस्तू नाही मिळाली. ही कुठेतरी तक्रार सुद्धा करणारे आपणच असतो. पण गुरुमाऊलींनी काय सांगितलंय, गुरुदक्षिणा योजना कधी सुरू झाली आहे आणि आजपर्यंत अजून पर्यंत आपण कसली वाट बघतोय की कुठेतरी पुन्हा एकदा आपल्या गुरुमाऊलींना त्रास व्हावा आणि त्यांनी आध्यात्मिक शाळेमध्ये पुन्हा एकदा सांगावं का की गुरुदक्षिणा करा, गुरुदक्षिणा करा म्हणून. कारण का, तर हे धर्मक्षेत्र किती महत्वाचं आहे हे मला वाटतं आपणा सगळ्यांना माहिती. कारण ह्या धर्मक्षेत्राच्या माध्यमातून आज आपण फक्त माऊलींचे विचारच पोचवत नाही आहोत, तर कितीतरी लोकांना जगण्यासाठी उभारी सुद्धा देतोय. आणि जर हे सगळं करण्यासाठी गुरुमाऊली आपल्याला माध्यम करत असतील तरी सुद्धा आपण वाट बघतोय की कोणीतरी मला सांगितलं पाहिजे आणि मग नंतर मी काय करणार, तर गुरुदक्षिणा करणार. आणि तेही करताना कसं, हा मग आता माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत ना, मग मी नंतर करतो आणि करतो हे करतो. आपल्याला माहिती आहे अचानक कुठली इमर्जन्सी आली ना हॉस्पिटल मधली, तर त्यावेळेला आपण सांगतो तो डॉक्टरला. हे सुद्धा आपण अनेक प्रवचनकारांच्या माध्यमातून, अनेक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे सुद्धा ऐकलेलं आहे. अरे एखादा अचानक जर प्रसंग आला तर त्या प्रसंगाला आपण तोंड मागे पळून नाही पळू शकत की आता बाबा माझ्याकडे पैसे नाहीयेत, मी आता पुढे करू शकत नाहीये, तू प्रसंग आहेस ना, तू नंतर ये, आजार पण नंतर ये. सांगू शकतो का आपण? नाही सांगू शकत. पण आपले गुरुदेव ते बिचारे ऐकून घेतात ना, का आई आहे ना, आणि म्हणून आई आहे म्हणून आपल्याला वाटेल तसं आपण वागत जावं का? असं नाहीये. गुरुमाऊलींनी आपल्याला स्वातंत्र्य दिलंय, पण स्वातंत्र्य दिलंय म्हणून त्या स्वातंत्र्याला स्वैराचारासारखं वागून चालणार नाही. कारण का, तर हेच ज्ञान, हेच संस्कार आपल्याला या धर्मक्षेत्रातून गुरुमाऊली देतात. आपल्या घरामध्ये किती प्रसन्न वातावरण राहावं, त्याची सुरुवात कशी व्हावी, घरामध्ये पूजा जर झाली तर त्या मंत्रांच्या लहरी जेव्हा घरामध्ये फिरतात त्यावेळेला एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये फिरत राहते. निगेटिव्ह शक्ती, निगेटिव्ह विचार आपल्यापर्यंत येत नाहीत, ह्याची सोय गुरुमाऊली धर्मक्षेत्रातून केली आहे. पण तरी सुद्धा बरेच जण आपण काय करतोय, धर्मक्षेत्र घेतलेलं सुद्धा आहे पण पूजा लावतोच का हो? नाही लावत. का? वेळ नाही आपल्याकडे. कितीतरी आपण फाटी फोडत जातो, कारण देत जातो, पण स्वामीजी सांगतात प्रत्येक कारणाला पर्याय सुद्धा आहे. जर समस्या आहे ना तर त्याला मार्ग सुद्धा आहे, परंतु आपण मार्ग शोधण्याचा प्रयत्नच करत नाही. का करत नाही? कारण कुठेतरी आपण आपल्या गुरुमाऊलींना गृहीत धरलंय. जे स्वामीजी सांगतात ना आपल्याला की गुरुमाऊलींना आपण कसं गृहीत धरलंय, की आपल्याला काय वाटतं, अरे आमचेच आहेत ना स्वामीजी, परंतु ते देह घेऊन आलेत फक्त. परंतु तो फक्त देह जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचा आहे, परंतु त्याच्यामध्ये वसलेली जी शक्ती आहे ना भाविको, त्या शक्ती समोर आपण कसपटा समान सुद्धा नाही आहोत, तेवढी सुद्धा आपली पात्रता नाहीये. एवढं असून सुद्धा गुरुमाऊली मात्र आपल्याला किती मोठं करतात. अरे तुम्ही माझे सवंगडी आहात, तुमच्यामुळे हे सगळं कार्य चाललंय, तुम्ही आहात म्हणून हे सगळं चाललंय, असं वेळोवेळी आपल्याला श्रेय देतात. कधीतरी एक छोटासा विचार करून आपण जर आत्मपरीक्षण केलं तर त्याचं उत्तर आपल्याला मिळेल, खरंच मी हे करू शकतो का? नाही करू शकत. आपली कोणाचीच एवढी पात्रता नाहीये. आपण हे सगळं करतोय याचं कारण काय आहे, तर फक्त आपल्या पाठीशी आपल्या गुरूंची कृपा आहे. आणि गुरूंची कृपा आहे म्हणूनच आपण हे सगळं करू शकतो. परंतु आपल्याला आपल्या गुरुमाऊलींची किंमतच कळत नाहीये. गुरुमाऊली, गुरुदेव आपल्या सगळ्यांमध्ये का आले याचा कधीच आपण विचार करत नाही. आणि जर याचा विचार केला तर आपल्याला त्याचं उत्तर सुद्धा मिळेल. काय उत्तर मिळेल?
सद्गुरु माझा महान आला, सद्गुरु माझा महान, जगताचे कल्याण करण्या, जगताचे कल्याण, जगताचे कल्याण करण्या, जगताचे कल्याण. सद्गुरु माझा महान, सद्गुरु माझा महान, जगताचे कल्याण. तुमचा पण तसाच झालाय. खरोखर आहे की नाही, आपला सद्गुरु जे आपल्याला जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांच्या रूपामध्ये भेटलेले आहेत ना, ते आपल्याला वाटतायत की अरे माझे स्वामीजी आहेत ना, माझी माऊली आहे ना, हे आपण अधिकारवाणीने म्हणतोय, पण खरोखरच आपला तेवढा अधिकार पोचतो का? कारण मी खरं सांगायचं तर आज मला ह्या ठिकाणी एक छोटस उदाहरण द्यावंसं वाटतं की आज कुठेतरी आपण कुठे अडकलोय हे आज आपण प्रत्येकाने तपासणं गरजेचं आहे. काय होतं, एक राजा असतो आणि त्या राजाला वेगवेगळे शौक असतात. कोणी काही जर भेट दिली, कुठली भेटवस्तू दिली, मग ती कुठल्याही प्रकारातली असू दे, तो अगदी शौकीन जसे असतात ना तसं असतो त्याच्यामध्ये. आणि मग राजाचा हा शौक बऱ्याच लोकांना आजूबाजूच्या माहिती असतो आणि म्हणून एक माणूस काय करतो, तर राजाला छोटेसे 2 गरुड आणून देतो भेट. अर्थात काहीतरी वेगळी भेट दिली पाहिजे ना, आणि म्हणून छोटेसे गरुडाची पिल्ल आणून देतो. आता राजाला सुद्धा ही अनोखी वेगळी भेटल्यानंतर थोडीशी एक उत्सुकता वाटते आणि म्हणून तो काय करतो, तर त्या गरुडांची निगराणी करण्यासाठी एक माणूस मुद्दाम ठेवतो. कशासाठी? तर त्यांचं हे करण्यासाठी, पालन पोषण करण्यासाठी, त्यांची निगा राखण्यासाठी. आणि मग त्यांची निगा राखली जाते आणि मग राजा आपल्या व्यवहारामध्ये गुंगून जातो. एक दिवस त्याला आठवण होते की अरे मी जे गरुड आहेत, छोटी पिल्लं होती ती आता बघितली पाहिजेत ना, काय कशी आहेत काय आहेत ते. आणि म्हणून त्याला आठवण होते आणि म्हणून तो ज्या ठिकाणी त्यांचं पालन पोषण करायला जागा त्यांनी उपलब्ध करून दिलेली असते, तर त्या ठिकाणी येतो आणि बघतो, तर ते दोन्ही गरुड आता बऱ्यापैकी मोठे झालेले असतात आणि एका झाडाच्या फांदीवरती बसलेले असतात. हा खूप वेळ त्यांची पाहणी करतो, निहाळणी करतो आणि बघतो तर काय, तर त्या 2 गरुडामधला एक गरुड खूप उंच भरारी गेला आणि दुसरा मात्र एक ठराविक गेल्यानंतर पुन्हा त्या फांदीवरती येऊन बसला. थोडंसं उडायचं, परत त्या फांदीवरती येऊन बसलं. राजाच्या तर लक्षात येत नाही, दोन्ही पिलं तर एकाच वयाची आहेत, तेवढ्याच वेळेची आहेत, मग असा फरक का होतो?
हा त्या माणसाला सुद्धा विचारतो, पण तरी सुद्धा तो माणूस जो त्यांची निगा राखणार असतो तो काही याचं उत्तर देऊ शकत नाही. आता तो उत्तर देत नाहीये, पण राजाचा शोकच असतो ना. आणि मग राजाला काय वाटतं की नाही, ह्याचं जे काय मर्म आहे ना ते कळलं पाहिजे. आणि म्हणून राजा काय करतो, तर सगळ्या पूर्ण राजवाड्यामध्ये दवंडी पिटवतो. काय की जो कोणी ह्या गरुडाला उंच आकाशामध्ये भरारी घ्यायला शिकवेल किंवा तो करून दाखवेल, त्याला जे मागेल ते मी इनाम देणार, ते मी बक्षीस देणार. त्यावेळेला आता काही जणांच्या मनात आलं असेल ना, स्वामीजी सुद्धा आपल्याला एक थोडस आमिष का होईना दाखवतात ना. अरे तुम्ही जर एवढं एवढं उद्दिष्ट पूर्ण केला, तुम्ही जर हे धर्मक्षेत्र अशा अशा माध्यमातून पोहोचवलात, तर तुम्हाला काय केलं जाईल, वारीच्या वेळेला तुमचा गौरव करण्यात येईल. त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांसमोर गुरुमाऊलींकडून काय होईल, तर त्या ठिकाणी गौरव करण्यात येईल, कौतुक केलं जाईल. हे सगळं ऐकल्यानंतर आपण थोडस पाळण्याचा प्रयत्न करतो ना. थोडस आमिष दाखवतात गुरुदेव. कशासाठी? त्यांना अपेक्षा असते की त्या निमित्ताने का होईना आपल्याला जी अपेक्षित आहे ना ती होईल. आणि मला वाटतं आज मी खरंच खूप भाग्यवान आहे की आपल्या तालुक्यासाठी मला सेवा मिळाली आहे. आणि मला जेव्हा कळलं की अलिबाग तालुक्यासाठी सेवा आहे, त्यावेळेला माझ्यासमोर तो सोहळाच दिसला की महाराष्ट्रामध्ये एक नंबर असा तालुका म्हणून स्वामीजींनी गौरवलेला तालुका, आणि त्या तालुक्यामध्ये आज मला ही धर्मक्षेत्राची सेवा करण्याची संधी मिळते. मी खरोखर खूप भाग्यवान आहे. आणि म्हणून ते सुद्धा विशेष कौतुक आपल्या सगळ्यांचं आहे. परंतु गुरुमाऊलींना अपेक्षित काय आहे, गुरुमाऊलींनी आपल्याला हे थोडंसं आमिष दाखवलंय. कशासाठी? गुरुमाऊलींचं उद्दिष्ट, गुरुमाऊलींची जी इच्छा आहे, उद्दिष्ट म्हणण्यापेक्षा गुरुमाऊलींचा हेतू आहे ना तो पूर्ण होणं गरजेचं आहे. जसं राजाचा हेतू होता काय की त्या दोन्ही गरुडांनी उंच झेप घेतली पाहिजे आकाशामध्ये, आणि म्हणून राजा दवंडी पिटवतो. बरेच लोक येतात आमिषाने आणि आपल्याला वाटेल तो सगळा सगळा प्रयत्न करतात, परंतु कोणाकडूनच काही होत नाही. शेवटी राजा सुद्धा नाद सोडून देतो आणि पुन्हा आपल्या राजवाड्यामध्ये येतो. आपला दैनिक रोजचा व्यवहार चालू असतो. परत काही दिवसांनी त्याच्या लक्षात येतं की परत एकदा जाऊन बघावं गरुडांना, आणि म्हणून जातो आणि बघतो तर काय दोन्ही गरुड उंच आकाशामध्ये भरारी घेत आहे. हे बघितल्यानंतर राजाला प्रश्न पडतो की अरे हे कसं काय शक्य झालं, हे कोणी केलं शक्य? आणि मग राजाची उत्सुकता त्या माणसाला विचारतो की अरे हे कोणी केलं? त्यावेळेला तो माणूस सांगतो, कोण नाही, एक गरीब शेतकरी होता, तो आला आणि त्याने केलं. कोण आहे तो, मला भेटायचे, त्याने काय केलंय ते मला कळलं. आणि म्हणून राजा त्या शेतकऱ्याला तिथपर्यंत बोलवतो. शेतकरी येतो, राजाकडे नम्रपणे हात जोडतो आणि म्हणतो, महाराज मी काहीच केलेलं नाहीये, मी फक्त माझ्या बुद्धीप्रमाणे किंवा मला जेवढं वाटलं तेवढं मी फक्त काय केलं माहितीये का, तो जो गरुड काही अंतर उडायचा आणि परत त्या फांदीवरती येऊन बसायचा, मी ती फांदीच तोडून टाकली. काय केलं, तर ज्या फांदीवरती तो येऊन बसायचा ना ती मी फांदीच तोडून टाकली. एवढंच फक्त मी काम केलं, ह्याच्या पलीकडे मी काहीच केलेलं नाहीये. अर्थात या गोष्टीचं तात्पर्य आपल्याही लक्षात आलं असेल की आपल्याला गुरुमाऊली एखादं कार्य देतात, एखादी गोष्ट सांगतात की अरे हे तुम्ही करायचंय, पण आपण काय करतो, आपला एक कम्फर्ट झोन ठरलेला असतो, आपली एक फांदी ठरलेली असते काय की आपण एवढंच करणार, ह्याच्यावरती मला जमणारच नाही. हा जो भाव आपण आपल्या मनामध्ये ठाम करून ठेवलेला आहे ना, त्याच्यामुळे आपण आकाशामध्ये उंच भरारी घेऊ शकत नाही हो, हेच आपल्याला कळत नाहीये. आणि आज मला तरी असं वाटतं की आज ह्या प्रवचनाच्या माध्यमातून गुरुमाऊली आपली ती फांदीच तोडू इच्छित आहे, की आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक बसलेलं आहे ना. म्हणून तर कुठेतरी आज जे अपेक्षित आहे गुरुमाऊलींना ते होत नाहीये. आणि म्हणून गुरुमाऊली आपल्याला हे सांगतायत की अरे असं नाही, तर या प्रवचनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांना जाग करा. जसं भगवान श्रीकृष्णाने एकदा केलं जाग अर्जुनाला, पण तो परत अडकला ना मोहामध्ये, मुलाच्या मृत्यूच्या मोहामध्ये अडकला, आणि मग पुन्हा माझ्या मुलाला मारलं का, मी पण आला ना, आणि मग मी मारणार त्याला, हा सुद्धा मी पण अर्जुनामध्ये आला. मग तसा अहमपणा किंवा कमीपणा आपल्यामध्ये आज तर नाहीये ना की मी हे करू शकत नाहीये.
की मग माझे प्रसारक ऐकत नाहीये, मग ते लोक ऐकत नाहीये. हा जो कम्फर्ट झोन आहे ना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये बसलेला, आज आपण सगळ्यांनी हा तोडून टाकला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण आपल्या गुरुमाऊलींना गुरुदक्षिणा देऊ शकतो. कारण गुरुदक्षिणा, गुरुचं आणि शिष्याचं नातं काय असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, पुराणामधली असंख्य उदाहरणं आपल्याला माहिती आहे. कल्याण स्वामी असतील, रामदास स्वामी असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, निवृत्तीनाथ असतील, शिवाजी महाराज असतील, रामदास स्वामी असतील, जे गुरूंनी सांगितलं ना ते केलंच त्यांनी. एकलव्याचं उदाहरण आपण ऐकलेलंच आहे की गुरूंनी काय मागावं, गुरूंनी जे सांगावं ते तळहाताच्या खोडाप्रमाणे जपतो. किंवा एकनिष्ठ आम्ही धरू तुझी साथ, न सांडू वाट सापडलेली, या उक्तीप्रमाणे जो जपतो ना तो कोण असतो तर खरा शिष्य असतो, सत्शिष्य असतो. आणि हे सगळं, ही पुराणातली उदाहरणं आज मी देणारच नाहीये, कारण मूर्तिमंत उदाहरण, जिवंत उदाहरण आपल्या समोर कोण आहे तर आपल्या पाठीशी असणारे गुरु आहे मागे, गुरु आहे पुढे, गुरु आहेत चोहीकडे, असे गुरु जर आपल्या सगळ्यांना भेटलेले आहेत, जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज, तर त्यांचंच जिवंत उदाहरण मी आज आपल्या सगळ्यांना देईन की गुरु वाक्य मंत्र मूलम हीच गुरुदक्षिणा. आणि मग ती गुरुदक्षिणा कशी? आज बघा आपल्या गुरुमाऊली काय करतात, त्यांच्या गुरुदेवांनी त्यांच्याकडे गुरुदक्षिणा मागितली. कुठली माहितीये? एकाच वाक्यामध्ये मागितली, तुझा जन्म जडमुडांच्या उद्धारासाठी झालेला आहे. बरोबर आहे ना? हीच गुरुदक्षिणा होती ना, हीच गुरुदक्षिणा गुरूंच्या मुखातून आलेलं वाक्य. आणि तेच वाक्य आपले गुरुमाऊली अहोरात्र पाळतायत. म्हणून मी उदाहरण देताना म्हटलं की जिवंत उदाहरण, मूर्तिमंत उदाहरण दुसरं कुठलंच मला माहिती नाही, आपल्या गुरुमाऊलीपेक्षा दुसरं कुठलं मोठं उदाहरण असूच शकत नाही. कारण पुराणातली उदाहरणं आपण प्रत्यक्ष पाहिलेली नाहीये, पण प्रत्यक्ष अनुभवतोय, प्रत्यक्ष पाहतोय असं उदाहरण आपल्या गुरुमाऊली आहेत. कारण त्यांच्या गुरुमाऊलींच्या, त्यांच्या गुरुदेवांच्या मुखातून आलेलं हे वाक्य आहे ना, तुझा जन्म जडमुडांच्या उद्धारासाठी झालेला आहे. आणि मग ते जगण्यासाठी स्वतःच्या देहाचा तरी विचार करतात का हो? आज देहाला डॉक्टरांनी सांगितलंय की तुम्हाला आराम केला पाहिजे, तुम्हाला झोप घेतली पाहिजे, तुम्हाला प्रवास करता कामा नये. पण जर मी असं वागलो तर गुरूंच्या विपरीत इच्छा होईल. आणि गुरूंची इच्छा काय आहे? तुझा जन्म जडमुडांच्या उद्धारासाठी आहे आणि माझ्या गुरुदेवांना ही गुरुदक्षिणा मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत द्यायची आहे. हेच आपण आपल्या गुरुमाऊलीकडून शिकलं पाहिजे. मग हे आपण वारंवार असं नाही तर तसं ह्याच्या मुखातून त्याच्या मुखातून सांगण्याची गरज आहे का हो? कारण मला वाटतं आपण सगळेजण असंख्य अनुभव घेतलेलीच माणसं आहोत. मग ह्या धर्मक्षेत्राची गरज आहे लोकांना. आज आपले स्वामीजी सांगतात की आपल्या संप्रदायाचं मुखपृष्ठ आहे, पहिलं पान काय आहे तर धर्मक्षेत्र आहे. आणि अर्थात पुस्तक जेव्हा आपण बघतो ना तेव्हा पहिलं पान कसं आहे, पहिलं पान किती आकर्षक आहे, किती प्रभावी आहे, त्याच्यावरती पुढचं पुस्तक अवलंबून असतं. आणि आपल्या संप्रदायाचं मुखपृष्ठ म्हणजे पहिलं पान काय असेल तर हे धर्मक्षेत्र नाणीसधा मासिक आहे. आणि जर हे पहिलं पान असेल तर मग मला सांगा, आपण सगळ्या सेवा करायच्याच आहेत, कारण सगळ्या सेवा गुरुदेवांनीच दिलेल्या आहेत. पण पहिलं पान, पहिलं पाऊल आपलं काय असलं पाहिजे तर माझ्या गुरूंच्या मुखातून आलेली गुरुदक्षिणा मला प्रत्येक वर्षी द्यायचीच आहे. आणि जर ही भावना मनामध्ये ठाम असेल तर आपण विचार करणार नाही, अरे माझ्याकडे आता पैसे नाहीये, हा मला द्यायची आहे पण अजून वेळ आहे, हा विचार आपल्या मनामध्ये कधीच येणार नाही. कारण भाविको अशी असंख्य उदाहरणं मी पाहिलेली आहेत, अगदी जवळून अनुभवलेली आहेत की खरोखर ज्यांचा पूर्ण विश्वास असतो ना गुरुमाऊलींवरती, त्यांच्यासाठी गुरु काय करतात. कारण ज्याला वाटतं की अरे गुरुमाऊलींनी हे धर्मक्षेत्र बनवलंय, कशासाठी, कोणासाठी बनवलंय, घरामध्ये सकारात्मकता राहिली पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये पूजा दिली आहे. त्याच्यामध्ये असे असंख्य लेख आहे की ज्याच्यामधून आपल्याला आपल्या संस्कृतीचं ज्ञान होतं, कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, युवांसाठी असेल, महिलांसाठी असेल, समाजातल्या प्रत्येक घटकासाठी हे ज्ञान या धर्मक्षेत्रातून आपल्या गुरुमाऊली देतात. आणि त्याचा परिणाम काय होतो एक मी छोटासा तुम्हाला अनुभव सांगते. गोव्यामध्ये एक ताई आहे,
आणि त्या ताईंना जेव्हा या धर्मक्षेत्राबद्दल कळलं आणि जेव्हा स्वामीजींनी सांगितलं की आपण काय केलं पाहिजे, तर हे विचार तळागाळापर्यंत पोहोचवले पाहिजे. मग ते पोहोचवण्याचं साधन काय, माध्यम काय? तुम्ही तुमच्या नातेवाईकांना पाठवा, तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना पाठवा. असं करता करता त्यांनी म्हटलं की ठीक आहे, आपण करून तर बघूया. आणि म्हणून त्यांनी स्वतः ऐकलं, त्याच्यातून त्यांना एक वेगळीच ऊर्जा मिळाली आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्या कामावरती असलेल्या एक ताई होत्या, त्यांना ते धर्मक्षेत्र पाठवलं, त्यांना त्याचं महत्व सांगितलं, त्यांना ते डाउनलोड करून ते कसं चालू करायचं, काय करायचं हे सगळं त्यांना दाखवून दिलं. प्रत्येक महिन्याला त्या काय करायच्या, तर त्यांच्याकडे चौकशी करायच्या, ह्या महिन्याचं केलं का डाउनलोड, मग तुम्ही घरामध्ये पूजा ऐकता का, अगदी वेळ जरी नसेल तुम्हाला पूजा बसून करायला 13 मिनिटं, तरी सुद्धा किमान घरामध्ये लावून तर ठेवा, जेणेकरून ते कानावरती जरी मंत्र पडले तरी सुद्धा त्या लहरी तिथे हे होतील. असं त्यांच्याकडे ते वारंवार बोलत राहायच्या. आणि असं करता 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 एक दिवस ज्या ताईंना त्यांनी धर्मक्षेत्र पाठवलं होतं, त्या ताईंनी त्यांना आपला अनुभव असा सांगितला की त्यांची मुलगी जी कॉलेजला होती आणि कॉलेजला जात असताना काहीतरी कॉलेजमध्ये असा प्रकार घडला आणि त्याच्यामुळे ती इतकी डिप्रेशन मध्ये गेली की त्यावेळेला, आता आई किती झालं तरी आई आणि मुलगी यांच्यामधलं वयाचं एक अंतर असतं. आपण म्हणतो की आईने मैत्रिणीसारखं झालं पाहिजे, पण तरी सुद्धा काही ना काही प्रमाणामध्ये असा तो फरक जाणवतोच की ती मुलगी प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगू शकत नव्हती. तिचा नेमकं काय प्रॉब्लेम झालेला हे कोणालाच काहीच कळत नव्हतं. डॉक्टरकडे नेलं पण तरी सुद्धा ती पूर्णपणे मेंटली डिस्टर्ब झाली. आणि अशा वेळेला हिला सुद्धा समजत नव्हतं की काय करावं. मग त्याला तिने नेहमीप्रमाणे प्रत्येक महिन्याला जसं धर्मक्षेत्र येतं तसं त्या महिन्यामध्ये आल्यानंतर ते चालू केलं आणि मोबाईल मध्ये चालू करून तिने घरामध्ये सुरू ठेवलं. ज्या वेळेला तिने ते सुरू ठेवलं, ती मुलगी आपल्या खोलीमध्ये बंद करून घ्यायची स्वतःला, काही बोलायची नाही, जबरदस्तीने 2 घास खाल्ले तर खाल्ले, नाही तर नाही खायची, कशातच लक्ष नव्हतं. आणि ज्या वेळेला हिने एक लेख धर्मक्षेत्राचा लावला, त्यावेळेला त्या मुलीच्या मनावरती काय परिणाम झाला कोण जाणे, परंतु तो एक लेख ऐकल्यानंतर संपला. आई कुठेतरी कामात बिझी होती, ती मुलगी स्वतः बाहेर आली आणि आपल्या आईला म्हटली, मम्मी लाव ना ते, बरं वाटलं मला. एवढा शब्द स्वतः त्या मुलीकडून आल्यानंतर त्या ताईंना एक हातून प्रेरणा आली, थोडस त्यांना वाटलं की काहीतरी आशेचा किरण दिसला आणि म्हणून त्यांनी दुसरा लेख लावला. असं म्हणता म्हणता प्रत्येक लेख ऐकत 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 ती मुलगी त्या ज्या डिप्रेशन मध्ये होती ना, त्याच्यातून 50% रिलॅक्स झाली आणि तिने स्वतः सांगितलं की आई मला आता खूप बरं वाटतंय, मला खूप रिलॅक्स वाटतंय. मग त्यावेळेला त्या आईने विचारलं की नेमकं काय प्रॉब्लेम झाला होता. तेव्हा मग तिने सांगितलं की कॉलेजमध्ये बॉयफ्रेंडचा विषय काहीतरी झालेला, त्याने नाही म्हटलं आणि मग आपल्याला ते सहन झालं नाही. अर्थात हे सगळं, हा अनुभव सांगण्यामागचा हेतू काय माहितीये, आज समाजामध्ये आपण अशा अनेक घटना ऐकतो कॉलेजमध्ये, कारण मुलांची मनं खूप सेन्सिटिव्ह असतात. पटकन ते काय करतात, अरे ह्याने मला नाही म्हटलं म्हणजे माझं सगळंच संपलं की काय, असं मुलांना वाटतं. आणि मग त्या वेळेला मुलं अगदी टोकाचा सुद्धा निर्णय घेतात, म्हणजे आत्महत्या करण्यापर्यंत प्रकार आज समाजामध्ये घडताना आपण बघतोय भाविक. आणि मग असं कुठेतरी घडत असताना फक्त एक धर्मक्षेत्राचा लेख आपण घरामध्ये लावून ठेवला, तर त्याच्यातून सुद्धा गुरुमाऊली काय करतात, कारण शेवटी काय, जडमुळांचा उद्धार करणं याच्यासाठीच त्यांचा जन्म आहे. आणि मग नकळतपणे कोणाही अनोळखी माणसाच्या घरामध्ये ते धर्मक्षेत्र जाऊ देत, पण ते धर्मक्षेत्र नाही तर आपली गुरुमाऊली अदृश्य रूपामध्ये त्या घरामध्ये जाते. कशासाठी, तर त्या घरामधलं सुद्धा संकट दूर करण्यासाठी भाविको. आणि असे असंख्य अनुभव कधीतरी आपल्याला सुद्धा येतात ना, आपण सुद्धा खूप डिस्टर्ब झालेलो असतो, आपल्या मनासारखं काही घडत नसतं. मग त्यावेळेला आपण जर एखादा लेख वाचला तर त्याच्यातून गुरुमाऊली आपल्याला खरोखर त्याच्यातून उत्तर देतात. आणि मग हे जर एवढं अगदी कळकळीचं, मी म्हणते कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न असणार सुद्धा, आता आपण म्हणणार की जीवन मरणाचा प्रश्न एवढं कसं काय, अर्थात त्या ठिकाणी हे निमित्त केलं गुरुमाऊलींनी, पण आपल्या असंख्य बाकीच्या सेवा आहेत, पण त्या माध्यमातून आपण प्रत्येकापर्यंत पोहोचू शकतो का?
नवीन लोकांपर्यंत जे नॉन सांप्रदायिक आहे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो का? नाही पोहोचू शकत. परंतु धर्मक्षेत्र एक असं प्रभावी साधन आहे की त्या माध्यमातून कोणीही नवीन माणूस ज्याला आपण गुरुमाऊलींचे विचार किंवा ह्या संप्रदायामध्ये जे काही आपण करतोय किंवा हे काय आहे नेमकं हे आपण त्याच्यापर्यंत पोहोचवू शकतो. आणि जेव्हा ही तळमळ असते ना, ही कळकळ असते ना, तेव्हा आपल्याला वाटतं की अरे मी जर गुरूंचा शिष्य स्वतःला म्हणवतोय, मी जर माझ्या गुरुमाऊलींची माळ गळ्यात घालून मिरवतोय ना, तर माझी जबाबदारी आहे की मी गुरुदक्षिणा दिलीच पाहिजे. अजून मला एक अनुभव सांगावासा वाटतो, ज्यांच्या मनात येतं ना कधीतरी की अरे आता काय सगळंच करायचंय ना, कारण का बघा संजीवनी पण करायची आहे, ब्लड इन नीडचं ते पण टार्गेट आहे, कधीतरी अन्नदानाचं पण समोर येतं, कधीतरी आपल्याला आपल्या पीठासाठी पण काही ना काहीतरी पीठ विकास निधी असेल, हे असेल ते असेल, वारी सोहळ्याला जायचंय म्हणजे वारीला जायचा पण खर्च आहे ना. असे असंख्य खर्च आपल्या समोर जेव्हा येतात, आपण व्यावहारिक दृष्टीने विचार करतो, तेव्हा आपल्या मनात येतं मला 5 नाही शक्य, मी मग 1-2 दिलं तर चालेल का? चालतं, कारण का गुरु चालवून घेतात. पण गुरूंनी जे सांगितलंय त्याच्यामध्ये आपण फाटे फोडायचे असतात का? तर नाही. आणि ह्याचं एक उदाहरण मला द्यावंसं वाटतंय कर्नाटकमध्ये जोरडा तालुक्यात. तिथे एक असं कुटुंब आहे, कदाचित बऱ्याच जणांनी माझ्या मुखातून किंवा भक्ती दरबारच्या माध्यमातून त्या ताईंचा अनुभव ऐकला सुद्धा असेल, परंतु आज मला या धर्मक्षेत्राच्या बाबतीत त्या ताईंचा अनुभव सांगायचा आहे. कारण त्या ताई अशा आहेत ना की गुरुमाऊलींकडून आलेली कुठलीही सेवा असेल आणि त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला नाही असं नाहीच आहे. कुठलीही सेवा असू दे, गुरूंच्या मुखातून आली ना, मला करायचंय, माझी इच्छा आहे माऊली, माझा संकल्प आहे, मला हे करायचंय. कसं ते माहिती नाही. का? कारण त्यांची आर्थिक दृष्ट्या खरोखर तेवढी परिस्थितीच नाही. घरामध्ये असणारी 5 माणसं आणि त्याच्यामधली 2 जण जे नवरा बायको आहेत ते कुठेतरी कोणाची तरी मोलमजुरी करणार आणि मोलमजुरीची कामं रोजच असतात असं नाहीये ना. आणि त्यात 3 मुलं शिकणारी आहेत. एक मुलगी आहे 22 वर्षाची, परंतु वयाच्या 6व्या वर्षापासून त्या मुलीची दृष्टी गेली आहे. जिला दिसत नाहीये. परंतु एक दिवस सुद्धा कधी चुकून सुद्धा मनात विचार आला नाही, आम्ही इतकी वर्ष झाली आहे गुरुदेवांच्या सानिध्यामध्ये आहोत, स्वामीजींच्या सहवासामध्ये आहोत, एवढी भक्ती करतो, एवढीच सेवा करतो, मग माझ्या मुलीची दृष्टी परत यावी. किंवा आई वडिलांचा सोडा, त्या स्वतः त्या ताईला सुद्धा ती कधीच संकोच करत नाही, कधीच तक्रार करत नाही की माऊली मी तुमची एवढी भक्ती करते, मी एवढं तुमचं अंतःकरणापासून तुमच्यावरती प्रेम करते, मला थोडस तरी ही दुनिया कशी आहे ती एकदा तरी दिसावं. ती कधीच तो विचार करत नाही, कधीच गुरुकडे मागत नाही. फक्त तिला एवढंच वाटायचं की गुरुमाऊली मला दिसत नाहीये ना, आणि जर मला दिसत नसेल तर मग मी तुमची साधना म्हणजे आपलं जे लीलामृत आहे ना ते कसं वाचणार. अर्थात हा अनुभव खूप वर्षापूर्वीचा आहे, म्हणून आपल्याला मी सांगते की तिला वाटायचं की मला वाचायचंय, तुम्ही लीलामृतामध्ये काय दिलंय ना ते मला ऐकायचंय. आणि म्हणून ती काय करायची, तर आपली मावशी जी गोव्यामध्ये राहते तिची वाट बघायची फोनची, कारण तिने सांगून ठेवलेलं होतं की ज्या वेळेला तू साधनेला बसशील त्या वेळेला तू मला फोन कर आणि फोन चालू ठेव, आणि ज्या वेळेला तू लीलामृत वाचशील ना तेव्हा मी ते ऐकेन. आणि मग ती तसं रोज कधी कधी असं व्हायचं की मावशीला सकाळी साधना करायला वेळ नाही भेटला, मी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत वाट बघत बसायची मावशीच्या फोनची. घरामध्ये बहीण असेल तर तिच्याकडून ऐकायची. हे तिचं चाललेलं होतं कदाचित तिच्यासाठी का होईना. म्हणून बघा गुरुमाऊलीने काय केलं, तर त्या धर्मक्षेत्रातून आपल्याला काही वर्ष, बरीच वर्ष आपल्याला ही स्वामीजींनी सेवा उपलब्ध करून दिली की धर्मक्षेत्रातून लीलामृत ऐकण्याची. आणि जेव्हा ती लीलामृत ऐकू लागली, ज्यावेळेला तिला महत्व कळालं की अरे या धर्मक्षेत्रामध्ये किती काय काय आहे, आणि मग हे सगळं आहे तर ह्या फक्त आपल्यापर्यंत राहून चालणार नाही. ज्या वेळेला तिने साधक दीक्षा घेतली त्यावेळेला स्वामींनी सांगितलं की साधक असू देत, शिष्य असू देत किंवा उपासक असू देत, उपासक कोणाचा आहे, गुरूंचाच आहे ना, साधक कोणाचा आहे, गुरूंचाच आहे ना, शिष्य कोणाचा आहे, गुरूंचाच आहे ना. मग प्रत्येकाची जबाबदारी आहे गुरुदक्षिणा दिलीच पाहिजे. आणि म्हणून त्याच वर्षी तिने म्हटलं की मला सुद्धा गुरुदक्षिणा द्यायची. आणि मग त्यावेळेला तिने आपली गुरुदक्षिणा दिली. कुठून दिली असेल, महिन्याला तिला अंध म्हणून जी पेन्शन मिळायची ना त्याच्यातून तिने गुरु
गुरुदक्षिणा दिली. परत तिच्या मनात विचार आला की अरे घरामध्ये आम्ही 5 जण आहोत, आई वडील शिष्य आहेत, बहीण साधक आहे, भाऊ साधक आहे, मग मी एकट्याने देऊन चालणार नाही ना, सगळ्यांची दिली पाहिजे. आणि म्हणून त्यावेळी तिने संकल्प केला की माझ्याकडून जेवढं काही होईल ना तेवढं मला हे गुरुदक्षिणेमध्ये द्यायचं. तेव्हापासून प्रत्येक वर्षी घरातल्या प्रत्येकाची गुरुदक्षिणा ते देतात. खरं सांगते मी प्रत्यक्ष त्यांच्या घरी गेलेली आहे. जर त्यांची अवस्था जर आपण बघितली ना तर आपण विचार करू की अरे यांचं चालतं कसं. आणि त्याच्या पुढचा आश्चर्याचा धक्का, फक्त गुरुदक्षिणाच नाही भाविको, संजीवनी सुद्धा प्रत्येकाची चालू आहे. एवढंच नाहीये तर आज आपण कधीतरी गुरुमाऊलींच्या मुखातून ऐकलं असेल की गोवा पीठावरती शिवमंदिर करायचंय आणि या शिवमंदिर साठी जे दाते आहेत ज्यांनी 2 वर्षामध्ये 50,000 रुपये भरायचे, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये सुद्धा ही इच्छा निर्माण झाली की गुरुमाऊली आम्हाला सुद्धा करायचंय. आणि म्हणून गुरुमाऊलींसमोर संकल्प केला. हा म्हणता भाविको त्यांनी 50,000 रुपये कसे भरले हे सुद्धा माहिती नाही. आणि एकच नाही तर घरातून 2 दाते त्यांनी पूर्ण केले. आणि आज आपल्या संप्रदायामध्ये असे सुद्धा काही लोक आहेत भाविको की ज्यांना पैशाची काहीच कमी नाहीये, पण तरी सुद्धा आपण हजारदा विचार करतो. आज त्या ताईकडे बघितलं ना की असं वाटतं की अरे आपण कुठे आहोत. आज तिला दृष्टी नाहीये पण तरी सुद्धा कुठे सेवा असेल, कुठे कुठला कार्यक्रम असेल, कुठे प्रवचन असेल तर ती कधीच चुकवत नाही. कुठला एखादा भाव असेल किंवा स्वामीजींनी सांगितलेला एखादं प्रवचन असेल, किती दिवस जरी होऊन गेले तरी तिला विचारलं तरी जसंच्या तसं ती सांगते. आणि ते सांगताना फक्त सांगत नाही भाविको, तर तिच्या चेहऱ्यावरती जे तेज असतं ना, तिच्या बोलण्यातली जी गुरुमाऊलींची तळमळ असते ना भाविको, ती मी पाहिली, ती मी अनुभवली. आणि म्हणून आज मला या ठिकाणी तिचं सांगावंसं वाटलं जाणीवपूर्वक. गुरुमाऊली आपल्याला सांगतायत पण तरी सुद्धा आपण काय करतोय माहिती आहे आपल्याला. पण आज कदाचित ह्या प्रवचनाच्या माध्यमातून गुरुमाऊली आपल्याला पुन्हा हलवून जाग करत असतील ना की अरे बाबांनो अजूनही वेळ गेलेली नाहीये, की अजूनही तुम्ही काय करा तर आपल्याला गुरुमाऊली भेटलेली आहेत ना त्यांना समजून घ्या. ते त्यांचं महत्व किती आहे ना हे जाणून घ्या. आणि जर हे जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी गुरुमाऊलींनी जे सांगितलं ना ते करायचं. त्याच्यामध्ये किंतु परंतु आणायचं नाही. कदाचित गुरुमाऊलीने आपल्याकडे अंगठा मागितलाय, परंतु तो अंगठा मागितल्यानंतर आपण विचार करू की अर्जुनाला मोठं करायचंय म्हणून माझ्याकडे अंगठा मागितलाय का, तर नाही. आज माझ्याकडे अंगठा का मागितलाय तर जगामध्ये असा शिष्य की ज्याने मागावं आणि एका क्षणाचा सुद्धा विलंब न करता काय करावं तर हातातली सुरी घ्यावी आणि तो अंगठा तोडून गुरुमाऊलींच्या गुरुदेवांच्या चरणावरती समर्पित करावा. असा शिष्य गुरूंना घडवायचा असतो. आणि म्हणून गुरुदेव आपल्याला वेगवेगळ्या सेवा देतात. आणि म्हणून गुरुमाऊली आपल्याला काय करतात की अरे ही सेवा तुमच्याकडे आहे, बघूया तुम्ही कसं करता ते. आपण खरोखर आपला जिल्हा खरोखर खूप भाग्यवान आहे की ह्या गुरुपौर्णिमेला आपल्याला नाथांच्या माहेरची सेवा मिळाली. अर्थात आपल्याला सुद्धा माहिती आहे की नाथांच्या माहेरमध्ये जी ऊर्जा आहे, जी शक्ती आहे, स्वामीजी सुद्धा म्हणून तिथे काय करतात म्हणतात ना नेहमी की मी तिकडे खेचला जातो. का खेचला जातो कारण तिथे तर खरं मूळ आहे ना. आणि कधीही बघा जे चैतन्य, जी ऊर्जा जुन्या म्हणजे आपण जुन्या मठामध्ये म्हणतो किंवा नाथांच्या माहेरी गेल्यानंतर त्या मंदिरात गेल्यानंतर जे जाणवतं ना अर्थात ते शब्दात नाही व्यक्त करू शकत, पण जे तिथे जाणवतं ना ते कदाचित आपल्याला नवीन मठामध्ये मंदिरामध्ये नाही जाणवत. हे अनुभव बरेच जणांनी घेतलेले आहेत. आणि याचं कारण काय असेल तर लोकांची गैरसोय होऊ नये, भविष्यामध्ये हा संप्रदाय मोठा होणार आहे आणि म्हणून हे सगळं आपण इथपर्यंत करतोय. पण खरं मूळ स्थान तिथे आहे, खरी मूळ ऊर्जा तिथे आहे. आणि जर तिथली सेवा, त्या मंदिराची सेवा आपल्या जिल्ह्याला गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती म्हणजे अशा समयाला जर भेटली असेल तर मी नक्कीच म्हणेन आपल्यासारखे पुण्यवान आपणच आहोत. कारण का तर ह्या वारीच्या वेळेला मुख्य जी आपण म्हणतो ना की तिथून तर स्वामीजी सगळं हे पुढे घेऊन येतात ना. गजानन महाराजांची शक्ती असेल किंवा बाप्पांना तिथून अगदी आमंत्रणासहित तिथून घेऊन येतात आणि मग तो सोहळा इकडे केला जातो. परंतु मूळ तिथे आहे ना. आणि जर तिथली सेवा आपल्याला मिळाली असेल तर आपण
प्रत्येकाने हे ठरवलं पाहिजे की जर गुरुमाऊली तिथे आल्या आणि जर गुरुमाऊलींना आनंद झाला, अशी सेवा जर आपल्याकडून झाली, तरच खऱ्या अर्थाने आपण ही सुद्धा गुरुदक्षिणाच आपण आपल्या गुरूंना देतोय. की मिळाली आहे ना गुरुपौर्णिमेच्या वेळेला सेवा, गुरूंच्या मुखातून आली ना ती सेवा, मग ज्या ती गुरूंच्या मुखातून आले, मग ती माझी गुरुदक्षिणा. आणि ती गुरुदक्षिणा देण्यामध्ये मी कदापि सुद्धा एक कणभर सुद्धा मागे पुढे होता कामा नये. कधीच कुठेच काही जणांच्या मनात चालतं ना की अरे सगळा सोहळा वरच्या मठावरती असतो आणि मग आम्ही इकडे. पण काही लोक असे सुद्धा असतात की त्यांना पूर्ण वारी होईपर्यंत गुरुमाऊलींचं दर्शन सुद्धा कधीच होत नाही, पण तरी सुद्धा ती आपली सेवा अगदी निमूटपणे अगदी मनापासून करतात. आणि म्हणूनच गुरुमाऊली अशा लेकरांवरती, अशा भक्तांवरती, अशा शिष्यांवरती प्रसन्न होतात. आणि नेहमी ते उल्लेख सुद्धा करतात की अशी माझी लेकरं आहेत, असे माझे काही शिष्य आहेत ना ज्यांना मी वारीला दिसतच नाही. आणि आपण मात्र काही लोक काय करतो, तासन तास दर्शन घेण्यासाठी लाईन मध्ये उभे राहतात. का? गुरुदेवांचं दर्शन घेतलं पाहिजे, घेतलंच पाहिजे. पण जर दर्शन घेणं ही आपली साधना आहे, बरोबर आहे की नाही? दर्शन घेणं किंवा गुरुमाऊलींच्या त्या वारी सोहळ्यामध्ये राहून आपली वेगवेगळ्या प्रकारच्या साधना करणं, भक्ती करणं ही साधना आहे. पण आध्यात्मिक शाळेमध्ये आपण काय ऐकलंय, जेव्हा आपण मनापासून सेवा करतो त्यावेळेला ती सेवा राहत नाही, तर ती सुद्धा साधनाच होते. आणि जर अशी साधना आपल्या आचरणामध्ये आली तरच ती त्रिसूत्री होते की नाही, सेवा, साधना आणि सदाचार किंवा आचरण. आणि जर असं आचरण आज आपण सगळ्यांनी मनापासून संकल्प केला की गुरुमाऊली ठीक आहे, आम्ही माणूसच आहोत, माणूस म्हटल्यानंतर खूप चुकणारच आहे, आम्ही सुद्धा चुकतोय, आम्ही सुद्धा कमी पडतोय, पण तुम्ही वेळोवेळी आम्हाला जाग करताय, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आम्हाला हलवून जाग करण्याचा प्रयत्न करताय. आणि आम्ही 100 नाही 1000% तुम्हाला विश्वास देऊ की खरोखर आम्ही त्याच्यावरती चालू, आम्ही सुद्धा ते जगण्याचा प्रयत्न करू. मला वाटतं की आज आपण आपल्या गुरुमाऊलींना हाच विचार देऊया, हाच संकल्प करूया, हाच शब्द देऊया की गुरुदेव, आम्ही खूप भाग्यवंत आहोत की असे गुरुदेव आम्हाला लाभलेले आहेत. खरं तर गुरुमाऊलींच्या बद्दल सांगणं हे खूपच त्याच्यासाठी शब्द कमी पडणार. कारण का? हे आपण सगळेजण अनुभवतोय की गुरुमाऊली आपल्याला रोज काहीतरी वेगळं देतात, रोज वेगळं देत आहेत. आध्यात्मिक शाळा आपण सगळेजण ऐकत असाल अशी खात्री वाटते मला. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सांगते, बघा शरणागताची 6 अंग किती वेळा या आध्यात्मिक शाळेतून सांगितली गेली, परंतु प्रत्येक वेळेला वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या कलाटणीने, अगदी समजेल, पचेल, रुचेल असं छोटं छोटं घास करून आपली गुरुमाऊली आपल्याला भरवते. का माहितीये? कारण असं नाही तर किमान असं तरी, असं नाही तर तसं तरी, पण माझ्या लेकरांचा उद्धार झाला पाहिजे, पण माझ्या लेकरांना ही खरंच ज्ञान कळलं पाहिजे. कारण जोपर्यंत यांच्यामध्ये ही 6 अंग येत नाही तोपर्यंत आपण मोक्षापर्यंत नाहीच जाऊ शकत. आणि म्हणून ही 6 अंग आज आपल्या प्रत्येकामध्ये आली पाहिजे भाविको. म्हणून आपली गुरुमाऊली त्यांना बोलायला त्रास असताना सुद्धा बोलतात. का बोलतात? कारण शेवटी आईचा जीव आहे ना तो, आणि आईची तळमळ, आईची तगमग आईच जाणू शकते. त्याच्यासाठी दुसरं कोणीच, आपण कितीही जरी त्याला संकल्पना लावल्या तरी सुद्धा ते नाही मोजू शकत. आणि अशी आई, अशी माऊली, असे सद्गुरु, असे जगद्गुरु, असे परात्पर गुरु, असे मोक्षदाते गुरु आपल्याला लाभलेले आहेत. आणि आपण अजूनही काय करतोय? वाट बघतोय. कशाची? गुरुपौर्णिमेची. असं नाही केलं पाहिजे. कारण आज गुरुमाऊली कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून, कदाचित आज त्याने मला माध्यम केलं असेल. कारण का भाविको, आम्ही नेहमी जे म्हणतो ना, बोलविता धनी माझी गुरुमाऊली आहे, हे खरोखर सत्य आहे. कारण बसताना कधीतरी फक्त असतात पॉइंट डोळ्यासमोर की हा हे विषय घ्यायचे, पण त्याला कसं न्यायचं, काय द्यायचं, कशा पद्धतीने द्यायचं, हे प्रत्यक्ष वेळोवेळी ते गुरुदेवच ठरवत असतात. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की खरोखर हे सगळं घडविणारी, हे सगळं करणारी नवे नव्हे तर आज आमच्या सगळ्यांकडून ही गुरुदक्षिणा पूर्ण करून घेणारी सुद्धा गुरुमाऊलीच आहे. आणि म्हणूनच
थांबता थांबता भाविक तुम्हाला एवढंच सांगावंसं वाटतंय, गलती पर गलती मैं करता फिर भी तुमने किया, सारे जग ने छोड़ दिया तब तुमने ही तो साथ दिया। गलती पर गलती मैं करता फिर भी तुमने ना किया, सारे जग ने छोड़ दिया तब तुमने ही तो साथ दिया। भटक जाए जो राह अपनी खुदी तो दिखता है, करने वाला तू ही है बस जो मेरा हो जाता है, करने वाला तू ही है बस जो मेरा हो जाता है। तेरी कृपा से शाम प्रभु हर काम मेरा हो जाता है, कृपा से शाम प्रभु हर काम मेरा हो जाता है, करने वाला तू ही है प्रभु मेरा हो जाता है, करने वाला तू ही है मेरा हो जाता है, करने वाला तू ही है मेरा हो जाता है। झालेली सेवा गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करते आणि ह्या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देते. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय. परम पूज्य कानिकनाथ महाराज की जय. श्री गुरु.